हॅलो गाईज, माझ्या ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय भीम सर्वांना. गुड मॉर्निंग. आणि आज थोडासा लेट चाललो आहे कामाला. थोडीशी हॉस्पिटलचं थोडं काम आहे, ते करायचं आहे आणि पुढं कामाला निघायचं आहे. पण आज थोडासा वेळ होता म्हणून एक गोष्ट शेअर करावं वाटली तुम्हाला की पोटासाठी काय काय करतो आपण हे सर्वांनाच माहिती आहे. आणि पोटासाठीच आपण हे सर्व करत असतो. आणि तुम्ही बघताय मी आता किचन रूममधनं बोलतोय. घरात कुणीच नाही आहे, सुट्टीवर गेलेत बाहेर. मिसेस आणि मीच आहे. बाकीची अर्धी कामं मला करावं लागतात. त्याला टिफिन भरला आहे आपण त्या ठिकाणी. आणि ह्याच्यावर मला एक किस्सा आठवला, तो तुम्हाला मी शेअर करतो. आणि एक रिअल फॅक्ट मी तुम्हाला आता दाखवणार आहे पुढं. माझ्या घरातली ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना काय नाही, फक्त ते माझ्या मुमेंट्सला क्लिअर करत असतात. तशा माझ्या फ्रेंड्स लोकांना, माझ्या फॅमिली मेंबरला तुम्हाला मी लगेच भेटवणार आहे, लगेच आता. आणि त्या दिवशी मला एक भाजी दिली होती. मला गवार आवडत नाही. गवारची भाजी दिली होती आणि घरात काहीच नव्हतं. ती चुकी माझी, मी आणली नव्हती त्या दिवशी आणि गवार होती. आणि घरच्यांनी पण काही सांगितलं, ती गवारची भाजी दिली. फक्त मला कळलं होतं की गवारची भाजी आहे डब्याला. आणि नंतर योगायोगाने मग मी जेव्हा माझ्या स्कूलमध्ये गेलो आणि मी थोडंसं बाहेरनं नाश्ता मागवला, नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग मी जेवणाकडे जरा दुर्लक्ष केलं. गवार छान झाली ती असं मला नंतर कळलं. माझ्या फ्रेंड्स लोकांनी मला सांगितलं, त्यांनी खाल्ली होती. आणि मग मी काय, जेवणाचा तो टाईम झाला. मग त्याच्यानंतर मला काम लागलं बरंच. मग तो जेवणाचा टाईम वाढत वाढत पुढं गेला. 4 वाजले. मी बाहेर पण गेलो, झेडपीला गेलो, बँकेतले काम करत बसलो आणि मला भूक लागली नाही. नंतर मग घरी आल्यानंतर मग रात्री फ्रेश झालो, सगळे कामं करून आलो घरी आणि बघतोय तर घरातले सगळे गावाला गेलेत आणि मिसेसनी मला तीच भाजी दिली परत. ह्याला मदत कर्म. आणि त्या भाजीला मी दुर्लक्ष केलं आणि शेवटी तीच भाजी संध्याकाळी मला माझ्या ताटात आली आणि तीच चव, सगळं तेच, आणि खूप छान झाली ती भाजी. त्यामुळं समोर जे अन्न येईल मित्रांनो, त्याला डवलावू नका, लांब करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं असं म्हणतात आणि त्याच्यासाठी आपण कष्ट करतो. वेळेवर जे मिळेल ते खावा. आता मी तुम्हाला माझ्या फॅमिली मेंबरला भेटवतो. चला. हां, तर मित्रांनो, मी आलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो 1-2 मिनटात. बघा, मी लाईट लावतो जे तुम्हाला ते व्यवस्थित सगळे दिसेल. हे बघा, 2 मिनटं. बघा, हे माझे, हो का, लाईट लागली. सगळे माझे फ्रेंड्स, माझे फॅमिली मेंबर्स कावराबावर झाले की की दादा कधी येतोय, प्रार्थना कधी करतोय, आम्हाला जेवण कधी देतोय. आणि बघा, हे हे हुडकतं ते. आता मी ह्यांना एक जेवण देतो. आता सगळे एकमेकांना सांगणार आहेत. हां, सगळे एकमेकांना सांगतात आहे, जेवण आले, जेवण आले, जेवण आले. शांत झाले सगळे 1-2 मिनटासाठी. कावरा बावरा बघा, ही सगळी पोटाची घाई. हे रातभर विचार करून आपल्यासाठी प्रेयर करतात. हे फिश, हे गोल्डन फिश आहेत माझे सगळे. वेगळा प्रकार आहे फिशचा. आणि हे माझ्या संग बोलतात, माझे मोमेंट्स ऐकतात. मी त्यांच्या संग कधी कधी बोलतो एकटा असले की. तर हे बघा, त्यांना जेवणाचं आता जेवण कमी पडलेलं आहे, एकदाच वाढलं आहे. मी 2 मिनटं. बघा आता, परत येणार ते, खाऊन जाणार, त्यांना सांगणार. बघा, हे वाट बघत होते माझे. लगेच कावराबावर झाले, लाईट लागली. गौतम बुद्धांची मूर्ती पण आहे पाण्यात. तर मित्रांनो, पाहिलं की पोट हे किती महत्त्वाचं आहे आणि अन्न हे किती महत्त्वाचं आहे. करणाऱ्यापासून तर खाणाऱ्यापर्यंत त्याची वाट पाहत असतो. त्यामुळं अन्नाची पूजा करा, अन्नाला डवलवू नका.
प्लीज माझ्याकडनं कधी कधी चूक होती, तुमच्याकडनं होऊन देऊ नका. ज्यावेळी जे भेटल ते व्यवस्थित पाया पडून खाण्याचा प्रयत्न करा. चला तर मग, आपल्याला कामाला जायला उशीर होतो आहे. चलो बाय, टेक केअर.